त्यांचं स्वागतम सुस्वागतम. समस्त पाहुणे मंडळींना नम्र विनंती की त्यांनी नटेश्वराचं पूजन करावं, दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं त्यांनी जाहीर करावं आणि आपण सगळ्यांनी ते गृहीत धरावं. मंडळींचं मंचकावर आगमन झालेलं आहे, स्थानापन्न झालेलं आहे. लेखक असोसिएशन वडसा, साडेपट्टी लेखक असोसिएशन आणि आज लेखकांची कार्यशाळा. बऱ्याच अडचणी पण आल्यात हा कार्यक्रम इथे आयोजित करता. आज अतिशय सुंदर अशा कार्यशाळेचं इथं आयोजन करण्यात आलं होतं, पण अगदी सकाळच्या प्रहरी एक दुःखद वार्ता आणि त्या गोष्टीमुळे थोडा विलंब झाला. त्यासाठी तर पहिले मी क्षमास्वान आहे. झाडीपट्टी रंगभूमीवर सर्वांना परिचित असलेले स्वर्गीय सुनील आष्टेकर सर आज आपल्यामध्ये नाही आहे. खरं तर कोणालाच हे खरं वाटणार नाही, कारण प्रत्येक माणसाला तो भेटल्यानंतर जे स्मित हास्य द्यायचं सतीश, त्या स्मित हास्यामध्ये आम्ही आमचं दुःख विसरून जायचो. त्याने कधीच कुणाचं दुःख, स्वतःचे स्ट्रगल कधीच सांगितलं नाही. म्हणून नेहमी आपण म्हणतो की शब्दांना सुख नसते, शब्दांना दुःखही नसते, शब्द फक्त ओझे वाहतात तुमचे आणि आमचे. त्याच्यामुळे ज्याला दुःख लपवण्याची कला जमली त्याला लेखक जमतं, कारण दुःखाला खूप धार असते असं मी एका ठिकाणी वाचलो. तर सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहावं आणि आज या लेखन असोसिएशन संघटनेतर्फे जी लेखकांची कार्यशाळा इथे संपन्न होणार आहे त्यासाठी आदरणीय डॉक्टर सतीश पावडे सर, महेंद्र दादा यांचं मी नाटक केलं आणि ते भरपूर महाराष्ट्रभर गाजवलं. आपले पद्मश्री परशुराम पुणे सर आणि सदानंद दादा जो नेहमी आपल्या पाठीशी राहतो, या सर्वांना विनंती करतो आणि तुम्हा सगळ्या जमलेल्या लेखकांना विनंती करतो की 2 मिनिटांसाठी मौन बाळगून आपण आदरणीय स्वर्गीय सुनील आष्टेकर यांना श्रद्धांजली अर्पण करू. ओम शांती. चला तर या कार्यशाळेची सुरुवात अगदी रीतसरपणे नटेश्वराचं पूजन करून, दीप प्रज्वलन करून सन्माननीय पाहुणे सगळे स्टेजवर आसनस्थ झालेत. त्याच्या स्वागत समारंभाकडे वळूया आपण. तर आजच्या कार्यशाळेच्या अध्यक्ष माननीय पद्मश्री डॉक्टर परशुराम पुणे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी मंचकावर बोलवतीये युवराज कोंगले सर, झाडीपट्टी लेखक असोसिएशनचे अध्यक्ष. यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर परशुराम पुणे सर यांचं स्वागत करावं एक रोपटं देऊन. त्यानंतर माननीय डॉक्टर सतीश पावडे सर यांचं स्वागत ज्येष्ठ लेखक यश निकोरे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. मंचकावर उपस्थित माननीय महेंद्र सुके यांचं स्वागत झाडीपट्टी लेखक असोसिएशनचे सचिव संतोष पारसागरे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित डॉक्टर प्रेमकुमार खोब्रागडे यांचं स्वागत
झाडीपट्टी लेखक असोसिएशनचे कोषाध्यक्ष धनंजय ढवळे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. मंचावर उपस्थित माननीय सदानंद बोरकर सर यांचं स्वागत किशोर भाग्यवंत करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे माननीय विशाल तराळ यांचं स्वागत चंदुराय सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. अशा प्रकारे इथे स्वागत सोहळा संपन्न झालेला आहे. कार्यक्रमाला आधीच भरपूर उशीर झालेला आहे. नियोजित वेळ ही 10:30ची होती आणि आता 12:30 वाजले. भयंकर तफावत आहे. तरीही हा कार्यक्रम आपण जो प्रोटोकॉल आहे टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहोत. या कार्यशाळेसाठी जे आपल्याकडे पाहुणे मंडळी आलेले आहेत आदरणीय महेंद्र भाऊ सुके आणि आदरणीय डॉक्टर सतीश पावडे सर यांचा आपण इथे शॉल आणि श्रीफळ देऊन सत्कार करणार आहोत. तेव्हा प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर सतीश पावडे यांचा शॉल आणि श्रीफळ देऊन त्याप्रमाणे मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतील पद्मश्री डॉक्टर खुणे सर आणि ज्येष्ठ लेखक श्रीमान वी विद्यमान सर, माननीय प्रल्हाद मिश्राम सर, रमेश आडे सर आणि यश निकोडे या सगळ्यांनी स्टेजवर यावं आणि आजच्या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर सतीश पावडे यांचा शॉल श्रीफळ तथा मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा. यानंतर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आलेले पत्रकार महेंद्र सुके यांचा सत्कार आदरणीय पद्मश्री खुणे सर, ज्येष्ठ लेखक गण परमानंद गहाणे, सिद्धार्थ गोवर्धन सर, धनंजय ढवळे सर आणि हिरालाल पेंटर सर हे करतील अशी मी त्यांना विनंती करते. पूजन झालेलं आहे, आसनस्थ झालंय, त्यांचं स्वागत पण झालंय आणि पाहुण्यांचा प्रमुख मार्गदर्शकांचा शॉल श्रीफळ देऊन सत्कार पण झालेला आहे. आता वळूया आपण या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतेकडे आणि प्रास्ताविक करतील झाडीपट्टी लेखक असोसिएशनचे अध्यक्ष युवराज कोंगले सर. आज या ठिकाणी उपस्थित समस्त आमचे लेखक बांधव जितूदादा पण आले. धन्यवाद जितूदादा, सहकार्याबद्दल आभारी आहे. खरं तर मी आजपर्यंत कधी प्रास्ताविक केलेलं नाही. पहिल्यांदा जे अध्यक्षपदाची जबाबदारी आली आणि माझ्याकडे ही जबाबदारी आली त्याच्यामुळे काही चुकामुका होतील तर आधीच माफी मागतो. आदरणीय व्यासपीठावरील आमचे समस्त मार्गदर्शक, प्रमुख मार्गदर्शक आदरणीय पावडे सर, महेंद्रदादा सुके सर, आजच्या या कार्यक्रमाचे आमचे अध्यक्ष आदरणीय पद्मश्री डॉक्टर खुणे सर, जेव्हाही मी फोन करावा की गुरुजी असं असं आहे तर पहिला शब्द येतो बोल बापू. पद्मश्री सारख्या माणसाकडून आम्हाला बोल बापू म्हणणारा पद्मश्री आमच्या झाडीपट्टीत लाभला हे आमचं भाग्य आहे. कारण कुठल्या पद्मश्रीला आम्ही फोन केला असता भारतातल्या आणि कुठल्या पद्मश्री आम्हाला इतक्या प्रेमाने बापू म्हटलं असतं तेव्हा सर या प्रत्येक शब्दातून तुम्ही आमचा म्हणजे आमचा सत्कारच करता असं मी म्हणेन. आणि कुठल्याही कार्यक्रमाला मी फोन केल्यानंतर ते नाही म्हणत नाही. कोणती तारीख असेल तरी ते रद्द करून आमच्यासाठी येतात, त्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज सोबतच
ज्यांना आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलवलेलं आहे डॉक्टर प्रेमकुमार खोब्रागडे सर, आमच्यातील जिल्हा परिषद शिक्षक PhD झालेले आहेत आणि त्यांचं भूत नाटक खूप झाडीपट्टीमध्ये गाजलेलं होतं. आपण त्यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यानंतर मंचावर आमचे विशालदादा कराड, ज्यांना आज खूप ताप आहे, तापाने अंग फणफणत आहे, तरी ते इथे उपस्थित आहेत. त्यांचं आभार मानतो मी. आणि ज्यांना गुरु मानून या झाडीपट्टीमध्ये मी कामाला लागलो, खऱ्या अर्थाने आज या समस्त पाहुण्यांसमोर मी त्यांची महती द्यायला विसरणार नाही. कारण ज्यांची नाटकं पाहून मी खऱ्या अर्थाने झाडीपट्टीत आलो आणि आज या स्तरापर्यंत पोहोचलो, ते माझे मानस गुरु आदरणीय सदानंद बोरकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. हे माझं भाग्य आहे. या समस्त पाहुणे मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो. खरं तर प्रास्ताविक मी केलेलं नाहीये, मी आधीच सांगितलं. आणि प्रास्ताविक महत्वाचं म्हणजे एक मुद्दा सोडलाय. आमच्या शब्दासाठी निवेदिका म्हणून 1 रुपया न घेता उलट 200 रुपये भरून आमच्यासाठी ममताताई गोंगले उपस्थित आहेत. त्यांचं शब्दसमानाने स्वागत करतो. टाळ्या वाजवून तुम्ही स्वागत करा. तर प्रास्ताविकामध्ये मी आदरणीय महोदयांना विचारलं की काय बोललं जातं, काय बोललं जात नाही. तर मी आता जास्त वेळ घेणार नाही. इतकंच सांगेन की 100 वर्षांपासून आमच्या झाडीमध्ये नाटकांची परंपरा आहे. 100 वर्षांपासून जर परंपरा आहे, तर मग आजच लेखकांना एकजूट होऊन लेखक असोसिएशनची निर्मिती करण्याची गरज का पडली? 1-2 मिनिटं याच्यावर बोलेल. कारण लेखक असोसिएशनची निर्मिती का झाली? 29 ऑक्टोबर 2023 ला आम्ही या लेखक असोसिएशनची निर्मिती केली. त्यावेळेस बरेचसे आमचे ज्येष्ठ लोक आमच्या बरोबर नव्हते. नंतर ते नाराजही झाले आणि त्यांच्यासाठी जाहीर माफीनामा मी अध्यक्ष या नात्याने आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरून पाठवला आणि लगेचच ते सगळे आमच्या समर्थनात आले. आम्हाला त्यांनी पाठिंबा दिला. आमचे सगळे ज्येष्ठ आज आमच्या सोबत आहेत. पण ही गरज का पडली? तर ही गरज पडली लेखकांची काळाची गरज होती. त्यांचा मान सन्मान, त्यांचं मानधन, त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी करणं, त्यांची लेखणी, त्यांची भाषा, त्यांच्यातली जी प्रतिभा आहे त्या प्रतिभेला आणखी उजळा देणं, उजळत देणं, या सगळ्या गोष्टींसाठी. कारण आम्ही इथे सांगताना मी अजिबात हिचकिचणार नाही की आमचा एखादा लेखक बांधव जेव्हा आम्ही काम करायला जात होतो नाटकामध्ये, आम्ही गाडीत बसलेलो असताना एखादा आमचा लेखक बांधव मागच्या सीटवर येऊन बसला, मफलर बांधून बसलेला आहे. तो आला, नाटक संपलं, गेला तरी त्यांना कधी परिचय करून दिला जात नव्हता. कोणत्याही निर्मात्याने अरे बाबा हा आमचा लेखक आहे रे बाबा असा परिचय करून दिला नाही. ही आमच्यासाठी मोठी खेदाची बाब आहे. दुसऱ्या दिवशी गाडीतून उतरल्यानंतर माहित व्हायचं अरे काल लेखकाला होता. हो हो काल लेखकाला होता. कोण लेखक होता? अरे तो मागे बसला होता तो. ही आमची परिस्थिती का? मला फक्त एकच म्हणायचं मित्रांनो की जिथे नाटक आहे तिथे पहिलं नाव लेखकाचं यायला पाहिजे. लेखकापासूनच नाटकाची निर्मिती होते आणि लेखकच नाटकाचा मेन पहिला पाया आहे. नंतर कलाकार निर्माता हे सगळे नंतर आहे. म्हणून लेखकाचा मान सन्मान तिथे व्हावा म्हणून ही असोसिएशन आहे. लेखकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी ही असोसिएशन आहे आणि आम्ही ते कामं करत आहोत. आज आम्ही गेल्या 29 ऑक्टोबर 2023 पासून जी आम्ही कामं सुरू केली ती आमच्या झाडीपट्टीला पद्मश्री मिळाल्यानंतर आम्ही आदरणीय महोदयांचा सन्मान सत्कार केला. आमच्या हिरा दादाला झाडीचा रत्न म्हणून पुरस्कार मिळाला, त्यांचाही आम्ही मान सन्मान सत्कार केला. आणि आमच्या आदरणीय बल्लारपुरे सर त्यांचाही आम्ही मान सन्मान सत्कार केला. एका आमच्या बांधवाला वैद्यकीय उपचारासाठी मदत केली, एका आमच्या भगिनीला वैद्यकीय उपचारासाठी आम्ही मदत केली. आणि एकाच वर्षाच्या आत 29 ऑक्टोबरला अजून काही दिवस बाकी आहेत. एका वर्षाच्या आत आम्ही या संस्थेचं रजिस्ट्रेशन केलं आणि रजिस्ट्रेशन झाल्यामुळे अधिकच बळकटी आली आम्हाला. प्रत्येक लेखक काळजीने स्वतःच्या संहिता सेन्सर कराव्या यासाठी आम्ही वारंवार आमच्या ग्रुपवर मार्गदर्शन करत असतो. लेखकांच्या मानधनात वाढ झाली याच्यावर टाळ्या झाल्या पाहिजे. हा आमच्यासाठी महत्वाचाच मुद्दा होता सर. हा आमच्यासाठी महत्वाचा मुद्दा. आता मला बरंच बोलायचं होतं पण आता सॉरी वेळ खूप कमी आहे. आणि आज या ठिकाणी लेखकांची कार्यशाळा संपन्न होत आहे. आमचे आदरणीय बोरकर सर आणि आमचे जे आज इथे उपस्थित होऊ शकले नाही सिद्धार्थ गोवर्धन सर, त्यांच्याकडे पण एक मौत झाली घरी, त्यामुळे ते आले नाही. पण यांच्या सगळ्यांच्या विचारातून त्यांच्या मार्गदर्शनातून आज इतक्या मोठ्या व्यक्ती, मला खूप भीती वाटते कारण आम्ही नाट्य क्षेत्रात काहीच नाही, म्हणजे आम्ही शून्य आहोत. कारण तंत्र मंत्र आम्हाला काही येतच नाही. पण त्यांच्या समोर आम्ही उभं राहून बोलायचं म्हटल्यानंतर मला खूप भीती वाटते आज खरं सांगायचं म्हणजे. पण सर जे काही बोलेल ते गोड करून घ्या. तर ते आले हे खरं तर आमच्या सरांचं मार्गदर्शन आहे. आणि ही कार्यशाळा आपल्यासाठी एक फलितच आहे आमच्या असोसिएशनचा असं म्हणायला हरकत नाही. पुढचे जे गोल आहेत आमचे, पुढचे गोल, व्हॉट्स इज द गोल ऑफ द असोसिएशन, आम्ही पुढे काय करणार आहोत. तर आम्हाला सेन्सर बोर्डाला आजच एक निवेदन द्यायचं आहे. सेन्सर बोर्डाचे मला वाटते
3 सदस्य माननीय या ठिकाणी उपस्थित आहेत. एक नाही आले, मुकेश साहेबांना आम्ही पाचारण केलं होतं. पण आमचं एक निवेदन आहे, जे थोडक्यात सांगतो की लेखकांच्या आम्ही कधी वेळेवर नाटकं लिहितो, 8 दिवसामध्ये नाटकं लिहून देतो, तर त्यावेळेस आम्हाला सेन्सॉर भेटत नाही. तर नियम डावलून आम्हाला काम करायचं नाही, पण आमची एक विनंती आहे बोर्डाला की माननीय अध्यक्ष महोदय आणि सचिवांना की आम्ही इथेच पुस्तकं देऊ, तिकडे पण पाठवू, पण इथूनच आमची आव्हान जर तुम्हाला लवकर मिळेल तर आम्हाला सेन्सॉर लवकर मिळेल. यासाठी आमचा एक प्रयत्न आहे, त्यासाठी निवेदन तयार केलेलं आहे. ते निवेदन आम्ही देणार आहोत. त्याच्यानंतर कोणत्याही लेखकांच्या संहिता चोरी होऊ नयेत म्हणून आम्ही नव्या पद्धतीने लेखकांचं ना हरकत प्रमाणपत्राचा नमुना बनवलेला आहे. तो सगळेजण करायला तयार आहेत आणि ते करावं अशी माझी इच्छा आहे अध्यक्ष म्हणून, कारण त्याच्याने बरेच काही फायदे होणार आहेत. ते आपण त्याचे फायदे ते ग्रुपवर आपण चर्चा करूया. त्यानंतर प्रत्येक लेखकांना आम्ही सभासद नोंदणी क्रमांक दिलेला आहे, त्यांचे ओळखपत्र त्यानुसार तयार करण्यात येतील. आणि एक महत्वाची घोषणा मी आज या ठिकाणी करतो, या शुभ दिनी करतो. भले आज आमच्यातला एक कलाकार गेला आहे, पण आता त्या गोष्टी घेऊन चालणार नाही. जे करायचं ते काम करावं लागत राहणार आहे. पुढल्या वर्षीपासून झाडीपट्टी लेखक असोसिएशन तर्फे झाडीपट्टीतील लेखकांना सर्वोत्कृष्ट लेखकाचा अवॉर्ड बहाल केला जाईल. त्या वर्षी आलेल्या संहितांमध्ये जी सर्वोत्कृष्ट संहिता असेल त्या लेखकांना सर्वोत्कृष्ट झाडीपट्टीतील सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून अवॉर्ड घोषित केला जाईल आणि तो दिला जाईल. त्याच्यासाठी काय समिती असेल, काय अटी असतील ते आम्ही पुढे तुम्हाला सांगू. त्यानंतर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्याद्वारे शासकीय मदतीने झाडीपट्टीतील लेखकांची पुस्तके प्रकाशित झाली पाहिजे, यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी आदरणीय गोरकर सर तर माझ्यासोबत आहेतच, पण पावडे सर आणि महेंद्र दादांना पण मी विनंती करेन की त्यांनी आम्हाला या कामात मदत करावं, कारण आमच्याकडची पुस्तकं तिकडून प्रकाशित होत नाही. आमच्या झाडीपट्टीतील लेखकांची पुस्तकं प्रकाशित झाली पाहिजेत, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपले असोसिएशन प्रयत्न करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा एक विषय राहिला आहे की लेखकांवरचा अन्याय अत्याचार तो आम्ही दूर करूच नक्की, पण शतकानुशतके म्हणजे 150 वर्षाची परंपरा लाभलेली आमची झाडीपट्टी रंगभूमी आणि तिची राजधानी वडसा. पण आम्हाला जर एखादी सभा घ्यायची असेल, आदरणीय पद्मश्री सर, आम्हाला जर एखादी सभा घ्यायची असेल तर आम्हाला किरायाची खोली घ्यावी लागते. ही शोकांतिका नव्हे का आमची? तर आम्हाला एक सभागृह आम्हाला इथे वडसा नगरीमध्ये हवं आहे आणि त्याच्यासाठी इथे बसलेल्या समस्त मान्यवरांना मी विनंती करेन की यासाठी तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. ते कुठून मिळवायचं, काय करायचं नवं सरकार बसल्यानंतर त्याच्यासाठी आम्हाला मदत करा, कारण आम्हाला प्रत्येक सभा जरी घ्यायची असेल तरी आम्हाला किरायाचा हाऊस शोधत बसावा लागतो. 100 वर्षांपासून आम्ही नाटक करतो, शासनाला आम्ही टॅक्स देतो, मग आमच्याकडे त्यांचं लक्ष देण्याचं थोडंसं काम आहे. पण आम्ही आता एकजुटीने लढा देऊ आणि आपण काम करत राहू अशी मी ग्वाही देतो. ही पुढची कामं आमची आहेत आणि ती राहतील. जास्त वेळ न घेता जाता जाता केवळ एकच म्हणतो माझ्या लेखक बांधवांसाठी कि अगर सूरज के जैसा चमकना है, सूरज के जैसा चमकना है तो पहले जलना सीखोगा. जलना सीखना पडेगा. असोसिएशनच्या माध्यमातून विविध कामं करायची आहेत. इथे येऊन बेंचेस सरकवावे लागतील, लोकांची व्यवस्था करण्यासाठी बेंचेस उचलावे लागतील, झाडू मारावे लागतील. मी एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे, मी सभासद आहे, हीच भावना केवळ आमच्यात असायला पाहिजे, तेव्हाच संघटना चालेल आणि तेव्हाच आम्ही आमच्या हिताचे कायदे किंवा आमच्या हिताचे निर्णय घेऊ शकू, तेव्हाच आमच्यामध्ये एकजूट राहील. आणि म्हणून माझ्यावर ज्या संस्था आमच्या मान्यवर लेखक वर्गाने जो अध्यक्ष म्हणून भार टाकलेला आहे, मी काही चुकलं असेल तर माफ करा, पण मी जोपर्यंत आहे अध्यक्ष पदावर तोपर्यंत माझ्या लेखक बांधवांसाठी लढत राहील, झटत राहील आणि त्यांच्या हिताचंच काम करत राहील याची ग्वाही देतो. आणि काल ज्या ज्या लोकांनी मला मदत केली, आमच्या शिवम थिएटरचे पूर्ण टीम, सोबतच प्रवीण सहारे सर, सोबतच विनोद राऊत सर आणि राजू माटे दादा यांचं मी आभार मानतो आणि या ठिकाणी माझं प्रास्ताविक बंद करतो. थँक्यू. धन्यवाद सर. पहिलीच वेळा मोठं मस्त भाषण दिलं. खरं तर मी आधीच बोलले होते की झाडीपट्टी लेखक असोसिएशनचं जेवढं कौतुक करावं, झाडीपट्टी लेखक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण माझ्या पाहणीत मला 20 वर्ष झाले या झाडीपट्टी रंगभूमीवर कार्यरत आहे मी. असा कार्यक्रम कधीच नाही झाला. संघटना झाल्या असतील, मी कोणाला कमी जास्त लेखण्याचा इथे प्रयत्न करत नाही, प्लीज डोंट टेक पर्सनली, पण असा कार्यक्रम झालेला नाही. हा पहिल्यांदा होतोय झाडीपट्टीच्या इतिहासात आणि हे सुवर्ण अक्षरात लिहिलं जाणार आहे. तेव्हा झाडीपट्टी लेखक असोसिएशनच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांचे, सदस्यांचे मनपूर्वक आभार, त्यांचं खूप खूप अभिनंदन. आदरणीय डॉक्टर सतीश पावडे सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक, त्यांचं म्हणजे मनापासून त्यांना स्वागत करायचं आहे, सत्कार करायचा आहे.
पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे सर यांचा. त्यांनी स्वतःकडून त्यांच्यासाठी भेट पण आलेली आहे. तेव्हा या सत्कार समारंभासाठी आपण सगळ्यांनी उभं राहावं अशी माझी विनंती आहे. पद्मश्री मिळाली म्हणून नाही, फक्त आम्हाला खूप जुना मित्र आहे. म्हणजे झाडीपट्टीशी मी जेव्हा परिचित झालो, पहिला कोणी व्यक्ती असेल तर परशुराम खुणे होता. आणि आज त्याला पद्मश्री मिळाली म्हणजे मला असं वाटते की केवळ परशुराम खुणेंना मिळाली नाही, हे खऱ्या अर्थाने झाडीपट्टी रंगभूमीला हे मिळालेली पद्मश्री आहे असं माझं मत आहे. आणि हा सत्कार मी मित्र म्हणून करतो आहे. कारण जेव्हा घोषित झालं होतं तेव्हा फोनवर बोलणं झालं, बाकी आणि काय सोपस्कार करायचं, प्रत्यक्ष एकदा जाऊन मित्राचा सत्कार करावा म्हणून मी आज मुद्दाम हे स्वागताचा कार्यक्रम विनंती केली ममताला की एवढी घोषणा करावी. धन्यवाद. उशिरा का होईना आपण कार्यक्रमाचे नियोजित पाहुणे मंडळी मुकेश श्रीराम सर यांचं स्वागत तेजा खिरोटे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित उशिरा आलेले ज्येष्ठ लेखक माननीय किशोर मिश्राम सर यांचं स्वागत दिलीप बडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. यानंतर कार्यशाळेला शुभेच्छापर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते आदरणीय मुकेश श्रीराम सर यांनी 5 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. मंचावरती विराजमान ज्यांना भारत सरकारच्या वतीनं राष्ट्रपतीच्या हाते पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केल्या गेलं आणि त्यांच्यामुळे त्यांचीच नव्हे तर आमच्या संपूर्ण झाडीपट्टीच्या कलावंतांची मान उंचावली गेली असे आमचे पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे साहेब. मंचावरती विराजमान प्राध्यापक सदानंद बोरकर सर, आमचे मित्र बंधू रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य विशाल भाऊ तराड, पावडे सर, के प्रेमकुमार सर, किशोर मिश्राम सर, उपस्थित मंच आणि समोर उपस्थित सर्व नाट्य लेखक बंधू आणि भगिनींनो, खर तर सर्वप्रथम मी या असोसिएशनचं अभिनंदन मनापासून त्यांचं कौतुक यासाठी करतो की मला वाटते याच वर्षी या संघटनेची स्थापना करण्यात आली. स्थापना केल्यानंतर लगेचच आपल्याला पाहायला मिळालं की तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झाला. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमची कार्यशाळा सुद्धा होत आहे. इतक्या लवकर जर तुमची हे सक्रियता असेल तर निश्चितच आपल्या झाडीपट्टीच्या लेखकांची म्हणजे आणखी वृद्धी होत आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आपल्या झाडीपट्टीचा इतिहास सुमारे 150 वर्षाचा हा सांगितला जातो. या 150 वर्षाच्या इतिहासामध्ये अगोदर आमचे परशुराम खुणे सर वगैरे जेव्हा नाटकात काम करायचे त्यावेळेस स्वर्गावर स्वारी, सिंहाचा छावा, संगीत नाटक करायचे झाल्यास संशय कल्लोड सारखे, लग्नाच्या बेडी सारखे नाटक आमच्या भागात होत होते. त्यानंतर लावणीचे कार्यक्रम जर करायचे असतील, लावणी असायला हवी, तर झाकून किती झाकायचं असे वगैरे नाटक व्हायचे. त्यानंतर मात्र आपल्या झाडीपट्टीच्या लेखकांच्या लेखणीला सुरुवात झाली. झाडीपट्टीच्या लेखकांच्या लेखणीला सुरुवात झाल्यानंतर काही दिवस म्हणजे डबल मिनिंगचे नाटक येत होते, परंतु अल्पावधीतच ते नाटक दूर होऊन एक सामाजिक विषयाचे नाटक यायला लागले आणि ते नाटक इतके रुजले की झाडीपट्टीचा शेवटचा टोक आमच्या मूल तालुक्यातील आमच्या डोंगरगाव पर्यंत होता. आज तो वाढत वाढत मूल, मग चंद्रपूर, महाराष्ट्र नाही तर आंध्र प्रदेशामध्ये झाडीपट्टीचे नाटक व्हायला लागले. आणि याच सर्वात जास्त जर श्रेय असेल तर आमच्या कलावंतासोबत तुमच्या लेखकाचा आहे, हे मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो. आताच या ठिकाणी मंचावरून प्रास्ताविकातून मी शेवटचं भाषण ऐकलं युवराज गोंगले सरांचा. त्यांनी एक हाल असावं अशी मागणी केली. यावर माझं एक मत आहे की मी सांस्कृतिक मंत्र्यांसोबत याविषयी बरेचदा चर्चा केली, हाल सोबत चर्चाही केली. त्यांनीही एक सकारात्मक विचार दाखवलेला होता,
परंतु त्यानंतर आम्ही मागणी सोडली. हे यासाठी गोगले सर की माझ्या डोळ्यासमोर मूलचं उदाहरण आहे. मूलला अतिशय सुंदर असं सांस्कृतिक हाल तयार करण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या वतीने, परंतु तो हाल शेवटी नगर परिषदला परवडत नाही म्हणून तो टेंडर मध्ये काढण्यात आला आणि त्या हाल मध्ये आज नाटक होत नाही, कोणत्या बैठक होत नाही, मीटिंग होत नाही, तर तिथं लग्न होतात कारण त्या किरायावाल्याला परवडत नाही म्हणून. मग तो हाल असणे नसणे त्यापेक्षा तो नसणेच बरा असंही मला वाटतं. त्यापेक्षा एखाद्या वाचनालयाची वगैरे इमारत जर त्या निमित्ताने जर राहील, जशी आमच्या मूलला श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय हे खूप मोठा वाचनालय आहे आणि त्या ठिकाणी कुठल्याही मिटिंगा होऊ शकतात असं जर मागणी केली तर माझ्या मते बेटर राहील असं मला वाटते. या ठिकाणी बरेचसे मोठे वक्ते मार्गदर्शक आहेत. मला आमच्यासारखे माणसं जेव्हा झाडीपट्टीच्या रंगभूमीवरती काम करतो त्यावेळेस आम्हाला मोठे करणारे या ठिकाणी मोठे मोठे लेखक दिलीप कोळे सारखे लेखक बसलेले आहेत. त्यांचं नाव आवर्जून घ्यावं लागतं. त्यांच्या अनेक नाटकांमधून आम्ही मोठे मोठे रोल करू म्हणजे आपण प्रसिद्धीस पावलेलो आहोत आणि असे अनेक लेखक आहेत त्या ठिकाणी बसलेले ज्यांच्या नाटकात काम करून आम्ही मोठे झालो, त्या लेखकांच्याच मार्गदर्शनात आम्ही मोठे झालो आणि या मंचावरून त्यांनाच पुन्हा मार्गदर्शन करणे हे मला चांगलं वाटत नाही. म्हणून मी थोडक्यात आपलं भाषण आठवतो. या ठिकाणी अनेक मार्गदर्शक होणार आहेत आणि फक्त सर्व लेखकांना यासाठी मी शुभेच्छा देतो की भविष्यात ही चळवळ तुमची लेखकांची अशीच चालत राहावी ही मी सदिच्छा व्यक्त करतो आणि लेखकाच्या लेखणीमध्ये पुन्हा वृद्धी व्हावी, पुन्हा वाढ व्हावी आणि झाडीपट्टीची मान पुन्हा डबल चौपट पतीने उंचावली जावी ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो. धन्यवाद. जय झाडीपट्टी. आजची कार्यशाळा संपन्न झाल्यानंतर इथला उपस्थित प्रत्येक लेखक हा प्रगल्भ आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही यात शंकाच नाहीये. ये जो 5 रुपए की पेन है ना, 5 करोड़ का चेक लिख सकती है, मामूली मत समझना. हा संदेश आपल्याला इथून मिळणार आहे. यानंतर मंचावर उपस्थित आदरणीय विशाल दराळ सर आपलं मनोगत व्यक्त करतील 2 मिनिटात. जास्त वेळ घेणार नाही कारण खूप वेळ झालाय. तुम्हाला महेंद्र दादा आणि सतीश सरांना ऐकायचं आहे. फक्त 2 शब्द फॉर्मॅलिटी म्हणून बोलतो. आदरणीय व्यासपीठ ज्यांच्यामुळे मी अमरावतीमध्ये घडलो, त्यांचे नाटक करून मी समोर आलो ते लेखक आदरणीय महेंद्र सुके आणि डॉक्टर सतीश पावडे यांच्यामध्ये काय ताकद आहे हे तुम्ही मला इथे बसलेलं बघताना बघू शकता. म्हणजे तुमच्या हे लक्षात आलं असेल की नाट्यानुभाव कीर्तन आपण जेव्हा म्हणतो तेव्हा इंग्रज लोकांनी आपल्यावर स्वातंत्र्यपूर्वी आपल्यावर जे 150 वर्ष राज्य केलं आणि त्यांनी जाताना 4 भिंती बांधल्या आणि त्याच्या बाहेर एक पाटी लावली थिएटर आणि मग आज आपलं भांडण सुरू आहे 4 भिंतींसाठी. मुळात झाडीपट्टीमध्ये 2600 नाटकं होतात. रोज आम्ही थिएटर बांधतो, रोज तोडतो. क्या ताकद आहे हे तर तुमच्या लक्षात. म्हणून कीर्तन पोवाडा या सगळ्या गोष्टी पहिले त्या वडाच्या पारावरच आपण केलेल्या आहेत. त्याचा स्ट्रगल सुरू असताना युवराज सर राजकारणात शिरावं लागतं. कलावंत जर त्याच्यात शिरला तर सतीश सर मी हा प्रयत्न केला आपल्या काळामध्ये आणि आज आमची परिस्थिती अशी आहे की सांस्कृतिक भवन मध्ये 1300 लोक बसतात आणि त्याचं 50,000 रुपये फक्त भाडं आहे. साऊंडचं भाडं 25,000 आहे, लाईटचं भाडं 5,000 रुपये आहे आणि आपण 50,000 इथे नाटक करतो. तरी मोबाईल थिएटर ज्याला आपण म्हणतो. तर मला असं वाटतं की गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. ते खूप चांगल्या पद्धतीने महेंद्र दादा आणि सतीश दादा समजून सांगतील. मग नगर रचना काय असते, त्यातली ग्रीन झोनची जागा काय असते, 2 कोटी रुपये कुठून येतात हे सगळं तुम्हाला कळेल. तुम्हाला बरोबर ना. दुसरा मुद्दा तुम्ही उपस्थित केला की झाडीपट्टीच्या लेखनाचं लवकर प्रमाणपत्र, कारण ते वेळेवर. तर मागच्या वेळेस सदानंद दादा, आदरणीय परशुराम सर, मुकेश आणि मी आम्ही हा मुद्दा तिथे ऑलरेडी मांडला आहे विदर्भातल्या लोकांनी की याचा ऑनलाईन सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, ऑनलाईन झाल्या पाहिजे. आता ऑनलाईन केल्या त्यांनी, सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्या, पण 16 MB फाईल टाका म्हणते आणि आपली फाईल असते झाडीपट्टीची 3 अंकी नाटकाची आणि ती फाईल 1 GB वर असते. आता 26 तारखेला या येणाऱ्या अकोल्याला एक मीटिंग आहे. आम्ही हा मुद्दा परत तिथे मांडतो. तुम्हाला कोणाला फक्त काय प्रोसेस पूर्ण करायची आहे, तुम्ही तसे आम्हाला पाठवू शकता नाटक. हा म्हणजे 1000 रुपये तुम्ही कमर्शियल नाटकाचे भरले, त्याची पावती सदानंद दादाला पाठवा, काकांना पाठवा, मुकेशला पाठवा, मला पाठवा. मी पटापट नाटक वाचलं की मी अभिप्राय देतो. आणि हे आम्हाला पावडे सर जवळपास 3 वर्ष रंगभूमी परिनिरीक्षण, 3 वर्ष म्हणतो 3 तर सर रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य होते. त्याच्यामुळे ते लोक कामच करतात आहे. पण सरांना माहिती आहे
की एकाकडे 10 गोष्टींचा टेबल महाराष्ट्र शासन, त्याच्यामुळे शिवशाहीमध्ये बसतोच आपण तर जास्त बोलत नाही, एवढंच बोलतो की प्रगतीच्या दिशेने जाताना बऱ्याच लोकांनी मला एकदा असं सांगितलं की आपण कोलकाता थिएटर सारखं इथे नाटक बसू नको, पुढे येणार नाही आपण नाटक आहे, पण आपल्या लेखनामध्ये आपण काय बदल करू शकतो, आपला पडदा तसाच असला पाहिजे. महेंद्र दादाचा फोन आला मला की तू अरे तिकडचे सगळे ते फोटोज पाठव आणि हे कर, तो खड्डा तसाच असला पाहिजे, त्याची मजा चालली पाहिजे ना. येत यक्षगान हे आपली संस्कृती आहे, परंपरा आहे, फक्त त्याच्यात काय नाविन्य आणता येईल ते आपण आणू. पण तुम्ही जर खड्डाच बंद केला तर झाडीपट्टी संपून जाईल असं मला वाटतं, त्याचाही विचार केला जावा. आणि सतीश सर आणि महेंद्र दादांना तुम्ही ऐकण्यासाठी आतुर झाले, म्हणून माझे युवराज गोंगले, त्यांची टीम आणि समस्त लेखकांना या झाडीपट्टीच्या पुढच्या सीझनसाठी खूप खूप शुभेच्छा.